कसे आहात सगळे? आनंदी? वा, आज दिवस पण चांगला आहे ना. आपल्या सरांचा वाढदिवस आहे. खरं तर तुम्ही खूप भाग्यवान आहात. कसे? तुम्हाला एवढे चांगले शिक्षक लाभले ज्यांनी आपल्या इथल्या बोराखेडी शाळेची कायापालट केली. त्यात सर्व शिक्षक, इथले समितीचे अध्यक्ष आणि आपले खास म्हणजे आपले मुख्याध्यापक यांचा खूप सहभाग आहे. त्यांनी खूप या शाळेसाठी मेहनत घेतलेली आहे. मित्र, शाळा बघून खरंच मी भारावून गेलो. जिल्हा परिषदेची शाळा पण अशी असू शकते हे मी पहिल्यांदा बघितलं. खरंच इथले जे लोक आहेत, इथले शिक्षक वर्ग आहेत, सगळ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. मी आशा करेल की अशा शाळा सगळ्या आपल्या संपूर्ण जिल्ह्यात सर्व शिक्षकांना निर्माण करा. त्यांनी इथला आदर्श घ्या. भरपूर शाळेला भेटी दिल्या, बघितल्या शाळा पुढे स्वच्छता नसते किंवा शाळेचे जे आतले जे आहेत रूम आहेत ते पण व्यवस्थित नसतात, बेडरूम व्यवस्थित नसतात, आत झाडझूड नसते. परंतु इथं आल्यानंतर असं वाटलं की जिल्ह्यामध्ये शाळाच नाहीये, ही एक खाजगी शाळा आहे असं वाटतं. इथं आल्यानंतर या शाळेबद्दल खूप ऐकलेलं होतं आणि सर वारंवार भेटतच राहतात. सरांसुद्धा आमचं बोलणं होतच राहतं. एकदा मला खूप मनातून इच्छा होती की या शाळेला आपण भेट द्यायची. इथं कारण सीओ साहेब कित्येक वेळेस येऊन गेले आणि चांगले चांगले अधिकारी येऊन गेले. का आले असतील ते? शाळा तशी आहे, इथले गुरुवारी तसे आहे म्हणून ते इथे येतात. खरंच जर आपल्या सर्व जिल्हा परिषद शाळा जर अशा झाल्या तर ह्या ज्या खाजगी कॉन्व्हेंट शाळा आहेत या आपल्या समोर टिकणार नाहीत. आणि इथून मी हेच मेसेज देऊ इच्छितो आपल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना की आपण सुद्धा जर मेहनत घेतली तर आपण जिल्हा परिषदेच्या शाळा या खाजगी शाळेपेक्षाही सुंदर बनवू शकतो. ठीक आहे, बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.